किती म्हणजे किती भयंकर नाव देऊ तुम्हाला त्या सेलवाला ट्रान्झिस्टरचा. मी एक काम करतो, आज ऑफिसातून येताना तुमच्याकरता नवीन इलेक्ट्रॉनिक रेडिओज घेऊन येतो, म्हणजे सेवाची कटकटच संपेल. हे बघ रे मला, हा जो तू सेल आणतो ना, हा तुझ्या आणि माझ्या नात्यातला दुवा आहे. तुझ्या सेलमुळे ट्रान्झिस्टर आणि आम्ही दोघंही चालू राहतो. खरंच भयंकर आहे सगळं. आणि ऐक, मी मेल्यानंतर माझ्या चितेवरती हा ट्रान्झिस्टर ठेवायचा आहे बरं का, आणि 2 नवीन सेल सुद्धा. आई बाबा बोला. तुम्ही मध्येच असं मरणाबद्दल का बोलता हो? नाही, मला नाही आवडत ते. तुम्ही मला हवे आहात अशी नेहमी कायमचे. मरण्याचा विषय संपला. चलो दोस्त हो आयुष्यावर बोलू काही. हे गाणं कुठे ऐकतो तुम्ही? कुठे ऐकलं म्हणजे काय? ट्रान्झिस्टरवरती जी गाणी मी ऐकतो ती मराठी आणि हिंदी सिनेमातली जुनी गाणी असतात असं नाही आहे. अरे अगदी तुम्हारी जनरेशन के सोबत रहने का प्रयत्न करते हैं. अँड यू आर विथ अस. माहिती मला. येस. प्लुरल मध्ये बोललास रे. संध्याकाळी येताना आठवणीने सेल आणतो. दुपारी जर फारच वीक झाले तर वाचत बसा. मी कशाला वीक होतोय आणि ते भर दुपारी कशाला वीक होणार आहे? आणि समजा मी वीक झालो तर वाचणार कसा मी? अहो तुम्ही नाही हो, सेल म्हणतोय मी. सेल. हा ठीक आहे. आई बाबा बोला. आई बाबा काय? आय लव्ह यू. गदड्या म्हाताऱ्यावरती कसलं प्रेम करतो रे? सर प्रेम मागे कोणावर सर करावं? मागे बसा. म्हणतात कोणावरही करावं. म्हणजे माझी पुस्तकं चोरून वाचतो. नाही हो. मागे तुम्ही एकदा म्हणाला होता ते आठवलं. म्हणजे चांगलं, काही चांगल्या गोष्टी तुझ्या स्मरणात राहतात. सेल सुद्धा राहते. नाही आठवण राहते फार बरं आहे, पण तुला खरं सांगू का, विस्मरण हे माणसाला मिळालेलं वरदान आहे. हो. जसे तुम्ही आणि एकमेकांना विसरला तरी वरदानच नाही का? आई बाबा 25 वर्ष झाली असतील ना तुम्हाला आईला वेगळं